अरे इकडे यश सर कुठे? ते सकाळीच गेलेत. सकाळी गेला? हो. कधी कुठे? ते काय माहित नाही, पण मी ज्यूस द्यायला गेलो ना तेव्हा ते नव्हते. अच्छा, ज्यूस द्यायला गेला तेव्हा नव्हता. हा. मग ज्यूस काय केला? जा. अच्छा, 24 तासांचं चॅलेंज दिल्यामुळे माझा मित्र रेसलेस झालाय. बिचारा. मोजके काही तास शिल्लक आहेत. ऑल द बेस्ट. थँक्यू. हाय. हाय. कोणासाठी होतं हे? ऑल द बेस्ट. हा माझा एक फ्रेंड आहे ना, तर तो एक्झामला बसलाय, मग त्याच्यासाठी ऑल द बेस्ट. तुझा मित्र? हो. कोण? माझा म्हणजे फ्रेंड आहे, कॉलेजचा फ्रेंड आहे. तुझा कॉलेज फ्रेंड. कॉलेज फ्रेंड. पण म्हणजे आतापर्यंत तू सेटल असला पाहिजे. कुठली एक्झाम देतो? तो जाणे ती एक्झाम जाणे, आपण काय ऑल द बेस्ट म्हणायचं. दॅट्स गुड, दॅट्स गुड. पण मग आता ऑफिसमध्ये गेल्यानंतर प्रत्यक्ष पण म्हण ऑल द बेस्ट. मी ऑफिसमध्ये नाही येतो. नाही नाही, ऑफिसमध्ये नाही. मला वाटलं की ते ऑफिसमध्ये. नाही, ऑफिसमध्ये नाही. दॅट रिमाइंड्स मी. समीर, तुला तर माहितीच आहे की यशने सगळ्यांसमोर हे डिक्लेअर केलंय की मी किती इम्पॉर्टंट आहे या घरासाठी, बिझनेससाठी. हो, राईट. सो मी असं ठरवलंय की मी ऑफिसला यायला सुरुवात करणार. म्हणजे यश आता काही दिवसांनी निघून गेल्यानंतर मग हे बिझनेस ऑपरेशन्स मला समजून घेणं थोडं कठीण होईल. राईट. सो आय थिंक तू ऑफिसच्या HR डिपार्टमेंटला फोन कर आणि त्यांना सांग की आपल्याला नवीन हायर करायचे, रिक्रूट करायचे माणसं. कारण काही माणसं जी आहेत आपल्या ऑफिसमध्ये ती वर्षानुवर्ष आहेत आणि तसा त्यांचा काहीच उपयोग नाही आपल्याला. सो यू गॉट इट? कळलं मला. वी नीड फ्रेश टॅलेंट. हायर देम. मी सांगून ठेवेन. राईट. निघू मी? या ॲब्सोल्युटली. अँड ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. तुला नाही. ओ अच्छा, एक्झाम आला मित्र. Great, you got it. निघू? Absolutely, please. मला अजूनही कळत नाहीये की मी नेहाशी बोलावं की नाही. नाही बोललो तर परत समीर सगळा वेगळा अर्थ काढेल की माझं प्रेम आहे तिच्यावर. अरे यार, नाही, मला नाही वाटत मी तिच्याशी बोलू शकेन. फक्त 3 तास राहिलेत नेहाशी बोलायला. अरे
तू कुठे निघालास? मी तुझ्यासाठी आले इथे. माझ्यासाठी? काय ना, माझा एक मित्र आहे, त्याला माझ्याशी बोलायचंय, पण कामामुळे मी त्याला वेळच देऊ शकत नाही. आता जर मी लवकरात लवकर त्याच्याशी नाही बोलले ना, तर तो चिडेल, रुसेल आणि परीसारखी कट्टी करेल. त्याआधी आपण बोलूया. या. बस. फोन देतो. हं? फोन दे तुझा. मी माझ्याकडे ठेवते. आता आपल्या दोघांना कोणी डिस्टर्ब नाही करणार. बोल. कसं आहे नेहा, बोल आता, उगाच भाव नको खाऊस. बरं मला सांग, तू पुढचा काय विचार केलायस? पुढचं बघू. काही दिवस, 2-3 महिने दोन्ही काम करते. पैशांची सोय झाली की मग. नाही नाही, तसं नाही. म्हणजे लाईफ मध्ये पुढे काय करायचा विचार केलायस? लाईफ मध्ये पुढे काय करणार आहे? अचानक लाईफचा प्रश्न काय? विचार काय? नेहा, मला असं वाटतं की तू पुन्हा एकदा लग्नाचा विचार करावा. काय? हो, आणि मला असंही वाटतं की तुझ्यासाठी परांजपे योग्य पर्याय आहे. तू ऐकतेस ना मी काय बोलतोय? हो, मी ऐकतेय आणि मी समजून घेण्याचा प्रयत्न पण करते की हे सगळं अचानक तू का बोलतोयस? काय चाललंय काय? म्हणजे मुळात तुला कशाला हवाय नको त्या गोष्टी? मी तुझा मित्र नाहीये. मला असं नाही वाटू शकत की तू पुन्हा लग्न करावं. नाही, वाटू शकतं, वाटूच शकतं, पण अचानक आणि परांजपे. पण या मला योग्य वाटलं म्हणून मी बोललो. आजपर्यंत मी तुझ्या पर्सनल लाईफ मध्ये कधी लुडबुड केली नाहीये, पण आज जर का मी हे बोलतोय तर त्यामागे काहीतरी कारण असेल ना. मी काहीतरी विचार करून बोलत असेल, असं नाही वाटत तुला? नेहा, काका काकू काही बोलले का?